मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे पिशाच्च. लेखक आनंद निकम. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी ह्या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. खारवडी फाट्यावर एसटी सोडली तेव्हा दुपारचे 4:30 वाजत आले होते. उन्हाळ्याचे दिवस असल्याने ऊन बऱ्यापैकी होते. फाट्यावर चिटपाखरूही दिसत नव्हते. नाही म्हणायला कधी काळी चालू असणारे मोडकळीस आलेले एक टपरी वजा हॉटेल दिसत होते. बाहेरच्या तुटक्या बाकड्यावर थोडा वेळ टेकलो. डावीकडे एक कच्चा रस्ता दिसत होता. तोच खारवडीला जात असणार. चालत जायचे जीवावर आले होते. वाट पाहायचे ठरवले, पण अर्धा पाऊण तास झाला तरी खारवडीला जाणारे एकही वाहन आले नाही. बरं, चालत जावे तर अंतर किती हेही माहीत नाही. कोणाला विचारावे तर कोणाचा तपास नाही. शेवटी वैतागून उठलो नि निघालो चालत. वाट तरी किती पाहणार? आलेच एखादे वाहन तर ते रस्त्यात मिळणारच होते. खडबडीत रस्त्यावरून चालणे जरा कठीण होते. मध्येच वाऱ्याबरोबर फुफुटा उडत होता. मनातल्या मनात शिव्या घालत मी निघालो. आजूबाजूला बाभळीची झाडं इतकी माजली होती की कधी कधी पुढचा रस्ताच दिसायचा नाही. आणि शेवटी तासभर चालल्यावर मला पहिल्यांदाच मानव प्राण्याचे दर्शन घडले. दूरवर एका झाडाखाली बसलेली एक व्यक्ती मला दिसली. जसजसं मी जवळ गेलो तसतशी ती व्यक्ती स्पष्ट दिसायला लागली. साधारण 50च्या आसपासचे वय, वाढलेले मळकट केस व दाढी, अंगावरच्या कळकट कपड्यांच्या चिंध्या झालेल्या आणि नजर संभ्रमित. वेडा माणूस ओळखायला एवढी लक्षणे पुरेशी होती. तो आपल्याच तंद्रीत हातवारे करीत होता. माझी जरा वेळ निराशा झाली. कुणीतरी रस्ता सांगणारा भेटायला हवा, नाहीतर रस्ता चुकला तरी मला कळणार नव्हते. मी जवळ जाताच त्या वेड्याने आपल्या जवळचं गाठोडं एकदम जवळ ओढले आणि दोन्ही हातात घट्ट आवळले. मला हसू आले. मी काय त्याचे गाठोडे ओढून घेणार नव्हतो, पण त्याच्या भावविश्वात काय चालले असेल त्यालाच ठाऊक. मी पुढे निघालो. वेडा काहीतरी पुटपुटत होता. मध्येच गुरगुरत होता. मी दुर्लक्ष केले. पण आले आले, नाही नाही असे काही असंबंध शब्द असावेत. मी गती वाढवली. शक्य तितक्या लवकर त्याच्यापासून दूर गेलेलं बरं. न जाणो एखादा दगड त्याने मारलाच तर काय घ्या. पळणे शोभा देणारे नव्हते. अचानक तो हसायला लागला. मी मागे वळून पाहिले तर उभा राहून माझ्याकडेच बघून तो मोठमोठ्याने हसत होता. माझ्या छातीत धडधडायला सुरुवात झाली. पावलांची गती वाढली. समोर थोडासा चढाचा रस्ता होता. मी पळायचा विचार करत होतो की अचानक त्याचे हसणे बंद झाले. मी मागे पाहिले तर वेडा गायब. अरे, आता तर त्या झाडाखाली होता. मी बुचकाळ्यात पडलो. एकाएकी तो गेला कुठे? कारण झाड मला स्पष्ट दिसत होते. माझ्यापासून साधारण 20-1 फुटांवर असेल. त्याच्या मागे लपणे शक्य नव्हते. शेजारी काही झुडपं होती, पण त्याच्यात शिरता येण्यासारखे नव्हते. मागे फिरून पाहावे की काय या विचारात मी उभा होतो आणि अचानक मागून माझ्या खांद्यावर एक हात पडला. केवढ्याने दचकलो मी. छातीत धस झाले. तो वेडा माझ्या शेजारी उभा होता. त्याच्या अंगाचा उग्र वास येत होता. डाव्या हातात गाठोडं धरून रोखून माझ्याकडे पाहत होता. भीतीची जागा आता रागाने घेतली. एक कानफाटात द्यावे असे वाटले, पण राग गिळला. त्याचा उजवा हात अजून माझ्या खांद्यावर होता. तो जोरात झिडकारला. मी तडक निघालो. एका दमात चढ चढून जवळजवळ पळतच वरच्या माळावर आलो. दम लागला होता. थोडा वेळ थांबून कानोसा घेतला. वेडा पिच्छा करत नव्हता. थोडंसं हायसं वाटलं. अचानक गायब झालेला वेडा कुठून आला हेच मला समजत नव्हते. घड्याळात पाहिले 6 वाजत आले होते. सूर्य मावळतीला निघाला होता. आता भरभर चालायला हवे. गाव आणखी किती लांब आहे कुणास ठाऊक. थंडगार वाऱ्याने जरा बरे वाटले. मी भरभर चालायला सुरुवात केली. कधी एकदा गाव येते असे झाले होते. पुन्हा तो वेडा अचानक आला तर. माळ ओलांडून उतारायला लागल्यावर मला अखेर गावातले दिवे दिसले. खारवडी 400-500 उंबऱ्याचे गाव होते. शेजारून पूर्व पश्चिम वाहणारी
खार नदी आणि नदीपलीकडे जंगल होते. गावात प्रवेश केल्यावर चौकातच मराठी शाळा होती. त्याच्या शेजारी ग्रामपंचायत कार्यालय होते. पुढे एक मोठे शंकराचे मंदिर होते. तिथे 2-4 म्हातारे गप्पा मारत बसले होते. आजूबाजूला छोटी मोठी दुकाने होती. मी गावात पोहोचलो त्यावेळी दिवे लागण झाली होती. चौकातल्या एकुलत्या एका खांबावर मिनमिनता बल्ब लावला होता. त्याचा भक्कास उजेड पडला होता. आजूबाजूच्या घरातून थोडासा प्रकाश बाहेर येत होता. एकूण लगबग कमीच होती. गर्दीची रहदारीची सवय असलेला मी गावच्या प्रथम दर्शनाने माझा हिरमोड झाला. पण आता सवय करावी लागणार होती. मन उदास झाले होते. चांदलेकरांना भेटून राहायची सोय करायची होती. बाजूच्या चहाच्या टपरीत चौकशी केली. त्यांनी दाखविलेल्या दिशेने निघालो. चांदलेकरांनी मनापासून स्वागत केलेले पाहून जरा हायसं वाटलं. चांदलेकर एकटेच राहत होते. लग्न केले नसल्याने एकट्याचा संसार होता. मागे पुढे 2 प्रशस्त खोल्या, समोर वरांडा. मागच्या खोलीतून एक दार परसात उघडत होते. परसात पाण्यासाठी विहीर होती. घर गावापासून वस्तीपासून जरासे तुटक पण आटोपशीर होते. त्यांनी माझी आस्थेने विचारपूस केली. मी चालत आलेलो पाहून त्यांना वाईट वाटले. या आडगावात तेवढीच एक वाईट गोष्ट आहे बघ जयदीप. जयदीपच नाव आहे ना तुझं? मी होकार देताच पुढे म्हणाले. रिटायरमेंटला 3 वर्ष राहिली. एक दिवस मोजतोय आता. हो ना, या आडगावात कंटाळाच येत असेल नाही? मी. माझ्या बोलण्यावर चांदलेकर मनापासून हसले. गावात येणाऱ्या अडचणी, गैरसोयी याविषयी बरेच सांगत राहिले. आम्ही पहिल्यांदाच भेटत असूनही अतिशय आपुलकीने बोलत होते. मध्ये स्वतःच्या विनोदावर मोठ्याने हसत होते. एकंदरीत माणूस मोकळ्या स्वभावाचा नि बोलका होता. त्यांच्यानी माझ्या तारा लगेच जुळल्या. चला, मला रूम पार्टनर मिळाला. माझा एकांतवास संपला. द्या टाळी. खुशीत येऊन चांदलेकरांनी हात पुढे केला. मीही मनापासून टाळी दिली. मीही खुश होतो, कारण राहण्याची आणि खाण्याची माझी सोय बिनबोबाट झाली. आणि महत्त्वाचं म्हणजे चांदलेकरांसारखा मनमिळाऊ वरिष्ठ सहकारी मिळाल्याने माझे निम्मे टेन्शन पळाले. तू फ्रेश होऊन ये, तोपर्यंत मी जेवण्याचे पाहतो. माझ्यासाठी परसाचे दार उघडीत चांदलेकर म्हणाले. 8 वाजत आले होते. परसात दाट काळोख माजला होता. रातकिड्यांचा किर्र आवाज त्याची भयानकता वाढवित होता. बाकी कसलाच मानवनिर्मित आवाज नाही. भयान शांतता पसरली होती. अशा शांततेची मला बिलकुल सवय नव्हती. माझे हृदय उगीचच गलबलले. पुढे जायचे धाडसच होईना. डोळे अंधाराला थोडेसे सरसावल्यावर मी बारकाईने पाहिले. परसाला करवंदीचे दाट नैसर्गिक कुंपण झाले होते. एका कोपऱ्यात विहीर दिसत होती. विहिरी शेजारी भरपूर झाडी दिसत होती. आता तिथं अंधार माजला असल्याने पलीकडची बाजू लक्षात येत नव्हती. ही कसली जाणीव? कोणीतरी रोखून पाहते. माझ्या अंगावर सरकन काटाच आला. शी, काय घाबरतो आपण? आपल्याला इतक्या अंधाराची सवय नसल्याने असे भास होत आहेत. मी सरळ विहिरीजवळ गेलो आणि बादली पाण्यात सोडली. पुन्हा तीच जाणीव. काहीतरी विचित्र जाणवत होतं. अस्वस्थ वाटत होतं. मी पटकन पाणी काढले आणि हातपाय धुवायला सुरुवात करणार तोच माझी नजर तिकडे गेली. जयदीप, जयदीप ओरडतच चांदलेकर बाहेर आले. मी दचकलो. कुठे गेला कोणास ठाऊक? माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत म्हणाले. काय करतोस? चल लवकर आत. मी काही बोलायच्या आत मला जवळजवळ ओढतच आत घेऊन गेले. मला काहीच आठवत नव्हते. डोकं सुन्न झालं होतं. चांदलेकर, चला जेवून घेऊ आपण, माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून म्हणाले. माझा नाईलाज झाला. बाकी काही असो, पण चांदलेकरांच्या हाताला उत्तम चव होती. जेवण मस्त झाले. सर्व आवरून आम्ही दोघे बाहेरच्या वरांड्यात येऊन निवांत बसलो. काहीच घडले नाही अशा आविर्भावात चांदलेकर वावरत होते. मगाचा विषय ते टाळत होते. असे काय घडले होते? आणि मुख्य म्हणजे मला काहीच कसे आठवत नव्हते. दिवसभराच्या प्रवासाने मी दमलो होतो. केव्हा एकदा अंग टाकतो असे झाले होते. पण चांदलेकरांचा गप्पा मारायचा मूड बघून मी तसे जाणवू दिले नाही. चांदलेकरांकडे भल्याबुऱ्या अनुभवांचा खजिनाच होता. इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. हळूहळू गप्पांचा ट्रॅक भराभर बदलू लागला. मी माझ्याच विचारात होतो. चांदलेकरांचे बोलणे ऐकल्यासारखे दाखवत होतो. अधूनमधून त्यांना प्रतिसाद म्हणून एखादा शब्द बोलत होतो.
आणि आलेली डुलकी बळेच परतवून लावत होतो. मला झोपेची नितांत आवश्यकता होती. अखेरीस मला डुलकी लागली असावी आणि त्याच वेळी. माझी तंद्री अचानक भंग पावली. कारण कारण चांदलेकरांच्या बोलण्यात कोणीतरी वेडा आला होता. मला दुपारचा प्रसंग आठवला. खाडकन माझी झोप उडाली. मी लक्षपूर्वक चांदलेकरांचे बोलणे ऐकू लागलो. रघु 3 महिन्यापूर्वी खारवडी पोस्टात जॉईन झाला होता जयदीप, तुझ्या आधी. चांदलेकरांनी उसासा टाकत सुरुवात केली. मी शहारलो. मीच त्याला इथे जॉईन करून घेतले. अतिशय उत्साही, बडबड्या होता. त्याला पाहून मलाही खूप आनंद झाला. नोकरीत नवीनच असल्याने नाईलाजाने त्याने ही आडवळणी असणारी पोस्टिंग स्वीकारली असावी. तो काही जास्त दिवस टिकणार नाही अशी माझी धारणा होती. पण लहान गाव पाहून तो खुश झाला. कारण इथे कामाचा जास्त लोड नसणार आणि भरपूर रिकामा वेळ मिळणार होता. रघु कामाला चांगला होता, पण त्याला एक वाईट खोड होती. ती म्हणजे त्याला आघोरी गोष्टींची आवड होती. त्या संबंधीची अनेक पुस्तके त्याने गोळा केली होती. इथे रिकामा वेळ भरपूर असल्याने त्याच्या या आवडीला खतपाणी मिळाले. रात्र रात्र ती पुस्तके वाचण्यात तो मग्न असायचा. मलाही काही काही सांगायचा. त्याचे हे वेळ फक्त पुस्तके वाचण्यावर थांबले असते तर बरं झालं असतं. पण दिवसेंदिवस हे वेळ वाढत गेले. आता तो या अघोरी सिद्धी प्राप्त करण्याच्या मागे लागला. सुरुवातीला मी याकडे दुर्लक्ष केले. तरुण, सळसळते रक्त आहे, सुधरेल असे वाटले. पण हळूहळू त्याचे कामावरील लक्ष कमी झाले. पहिल्यासारखे नीट काम करेना. सतत बेचैन राहू लागला. बोलणंही कमी झाले होते. पुढे पुढे तर रात्री अपरात्री उठून कुठेतरी जायचा. मी त्याला खूपदा हटकले, पण काही उपयोग झाला नाही. तेवढ्यापुरती मान डोलवायचा, पण वागण्यात काही फरक पडला नाही. एकदा मला म्हणला, आता मागे फिरणे शक्य नाही, तो जागा होतोय. हळूहळू पोस्टात यायचेही त्याने सोडून दिले. तब्येत खराब असल्याचे कारण द्यायचा. घरीच बसून राहायचा. कधी कधी मागच्या पर्सातल्या विहिरीच्या काठी एकटक नजर लावून बसायचा. कितीतरी वेळ वेगळ्याच विश्वात असायचा. कितीही विचारले तरी काही सांगायचा नाही. महिन्याभरात तर त्याने खाणे पिणे, आंघोळ या गोष्टीत सोडून दिल्या. दिवस रात्र पर्सात जाऊन बसायला लागला. काहीतरी पुटपुटायचा. पोस्टातील काम मी सांभाळायचो, पण मला आता त्याची काळजी वाटू लागली होती. त्याच्या डोक्यावर परिणाम झाला होता. काहीतरी अनिष्ट घडतंय याची मला जाणीव होत होती. माझा भूत, प्रेत, बाधा असल्या भाकड गोष्टींवर कधीच विश्वास नव्हता. मागच्या अमावस्येपर्यंत तरी नव्हता जयदीप. चांदलेकरांनी रोखून माझ्याकडे पाहिले नि एक मोठा पॉज घेतला. रात्रीची ती सुनसान वेळ, मिट्ट काळोख, झोपी गेलेले गाव नि गावाबाहेरील हे एकांतातील घर आणि वरांड्यातील हा मिनमिनता बल्ब. घामाचा एक थेंब माझ्या पाठीवरून खाली सरकल्याची जाणीव मला झाली. तो कुणाची तरी वाट पाहत होता. त्याने कुणाला तरी जागे केले होते. काहीतरी भयानक. त्या दिवशी अमावस्या होती. रघु सकाळपासून जास्तच अस्वस्थ झाला होता. मला काहीतरी सांगायचे असावे, पण तो घाबरत होता. त्याच्या मनाची तयारी होत नसावी कदाचित. त्या रात्री मला अचानक जाग आली. शेजारी रघु नव्हता. उठून मागे परसात गेलो तर रघु विहिरीच्या काठावर त्याच्याच तंद्रीत गोल गोल फिरतोय. नजर मात्र त्या करवंदीच्या जाळीकडे होती. भान हरपून तो तिकडे पाहत होता. तो तिकडे काय पाहतो म्हणून मी जरा जवळ गेलो. माझ्या छातीत धस झाले. तिथे एक छोटा चक्रवात तयार होत होता आणि त्याला हळूहळू मानवी रूप येत होते. ते पाहून मी जोरात किंचाळलो. त्यासरशी ते एकदम माझ्यातून आरपार निघून गेले. एक हवेचा झोत अंगावरून गेल्यासारखा वाटला, पण तो स्पर्श अनैसर्गिक होता. मी रघुला खाली घेतले. रघु काही भानावर नव्हता. दुसऱ्या दिवशी ताबडतोब मी त्याला त्याच्या गावी सोडून आलो. त्यांनी त्याला वेड्याच्या इस्पितळात भरती केले. डिपार्टमेंटला त्याचा अहवाल कळवून त्याची रजा मंजूर करून घेतली. चांदलेकरांनी खोल श्वास घेतला. मी आता खरंच हादरलो होतो. प्रश्नांचे काहूर माझ्या मनात दाटले होते. दुपारचा तो प्रसंग, मगाशी झालेली ती जाणीव, खरंच काहीच सुचेना. काही क्षण तसाच बसून राहिलो. त्याचवेळी चांदलेकरांनी पुढचा बॉम्ब टाकला. जयदीप, मगाशी परसात विहिरीजवळ तू रघुसारखीच नजर लावून पाहत होता आणि आज अमावस्या आहे. सगळे जग माझ्या भोवती फिरत आहे
असे मला वाटायला लागले. रघुच्या जागी माझी नेमणूक, मला झालेली ती जाणीव, रघुसारखे ट्रान्समध्ये जाणे, सगळंच विचित्र नि भीतीदायक होतं. आणि तो दुपारचा वेडा. पण दुपारी रस्त्यात एक वेडा मला दिसला, चांदलेकर. तो रघु तर नसावा ना? हे कसं शक्य आहे? रघु तर इस्पितळात आहे, इथे कसा येईल? चांदलेकर चमकून म्हणाले. त्यांचेही बरोबर होते म्हणा. तो वेडा दुसराच कोणीतरी असेल. मी अजूनही माझ्याच विचारचक्रात होतो. चल आत, खूप रात्र झालीये, तूही दमला असशील. चांदलेकर जागेवरून उठले. मीही उठून त्यांच्या मागे गेलो. अंथरुणावर पडलो, तरी डोक्यातील विचारचक्र थांबेना. नंतर केव्हा तरी झोप लागून गेली. मध्यरात्री कशाच्या तरी आवाजाने मला जाग आली. अंधार इतका माजला होता की डोळ्यात बोट घातले तरी दिसणार नव्हते. काही क्षण मला सुचेना की मी कोठे आहे, पण लगेच भान आले. लाईट गेली असावी बहुधा, मी मनाशी विचार केला. जाग कशाने आले मी चाहूल घेऊ लागलो. शेजारी हाताने चाचपडून पाहिले. चांदलेकर जागेवर नव्हते. घरच्या मागच्या भागातून आवाज येत होता. कशाचा आवाज? मी अंदाज बांधू लागलो. काहीतरी लोखंडी वस्तू कशावर तरी घासत होती. मी उठून बसलो. आवाज येणं अजून चालूच होतं. चांदलेकर, मी हळूच आवाज दिला. प्रतिसाद शून्य. पण तो आवाज थांबला. चांदलेकर कदाचित लघवीला वगैरे गेले असतील, येतील लगेच म्हणून 5 मिनिटं तसेच वाट बघत बसलो. तेवढ्यात परसात गुरकण्याचा आवाज आला. मी हिंमत एकटवून उठलो. स्वयंपाक खोलीत आलो. लाईटचे बटन शोधून दाबले, पण काहीच उपयोग झाला नाही. वीज गेली होती. परसात उघडणारे दार तिथेच होते. दाराला कडी होती. शांतता इतकी होती की माझ्या श्वासांचा आवाज मला येत नव्हता. थोडा वेळ तसाच दाराजवळ उभा राहून कानोसा घेतला. कडी काढावी की नाही, बाहेर कसलीच चाहूल लागत नव्हती. कसली तरी अभद्र जाणीव मनाला सतावत होती. काय करावे, मला हा ताण असह्य होत होता. शेवटी मी कडी काढायचा निर्णय घेतला. कडीला हात घातला आणि हळूच कडी काढली. माझा श्वासोश्वास जोराने चालू होता. केवढ्याने दचकलो मी. कडीचाच आवाज तो. हळूच दार उघडले आणि एकदम थंडगार वाऱ्याचा झोत माझ्या अंगावर आदळला. सरकन काटाच आला. आता मी परसात उभा होतो. शांतता अंगावर येत होती. विहिरीजवळ जाण्याचे धाडस होत नव्हते. थोडा वेळ तसाच थांबलो. चांदलेकर यावेळी कुठे गेले असावेत? किती वाजलेत कुणास ठाऊक. काही वेळ तसाच उभा होतो. स्वयंपाकघरात काहीतरी वाजले. मी पटकन आत घुसलो. काय भयंकर कुबट वास सुटला होता. मगाशी बिलकुल वास येत नव्हता. अंधार असल्याने काहीच दिसत नव्हते. मात्र स्वयंपाकघराच्या त्या कोपऱ्यात हालचाल जाणवत होती. कोणीतरी दबा धरून बसले असावे. एखाद्या प्राण्याचा गुरगुरण्याचा दबका आवाज येत होता. माझ्यावर झेप घेण्याच्या तयारीत ते असावं. माझे हातपाय गळाले आणि तेवढ्यात लख्खन लाईट आली. मी मगाशी बटन दाबलेले होते. मी समोरचं दृश्य पाहिले नि मुळापासून हादरून गेलो. समोर एक पाठमोरी व्यक्ती होती. एखाद्या प्राण्याप्रमाणे ती समोरच्या माणसांवर आदाशासारखी तुटून पडली होती. अचानक लाईट लागल्याने रागाने ती माझ्याकडे वळली. बापरे, ते दृश्य मी जन्मात विसरणार नाही. आग, लालभडक आग ओकणारे डोळे, तोंडातून बाहेर आलेले सुळे आणि त्यावरून ओघळणारे रक्त. आणि महत्वाचे म्हणजे त्या व्यक्तीला मी ओळखत होतो. चांदलेकर, तुम्ही? मी जोरात किंचाळलो, पण माझे शब्द अर्धवट राहिले. त्याने माझ्यावर झेप घेतली, माझ्या नरडीचा घोट घेण्यासाठी. आणि त्याच वेळी मी झोपेतून किंचाळत उठलो. भीतीने माझा थर कापून आला होता. चांदलेकरही गडबडून गेले. त्यांनी पटकन लाईट लावली. मी अजून थरथरत होतो. हे स्वप्न होतं? माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहणारा त्यांचा चेहरा पाहून मला त्यांना काय सांगावे तेच सुचेना. मी एक औंढा गिळला. घशाला कोरड पडली होती. तोपर्यंत चांदलेकरांनी पाण्याचा ग्लास समोर धरला. पाणी पिल्यावर जरा बरं वाटलं. स्वप्न, भयानक स्वप्न, माझी एवढीच प्रतिक्रिया. चांदलेकर काहीच बोलले नाहीत, फक्त माझ्या पाठीवर प्रेमाने थोपटत राहिले. काही क्षणांनी मी नॉर्मल झालो. घड्याळात 2:30 वाजल्याचे दिसत होते.
म्हणजे अजून बरीच रात्र बाकी होती. आम्ही पुन्हा अंग टाकले. आता झोप लागणं कठीण होतं. एक अनामिक भीती मनाला छेळू लागली. डोळे मिटले की चित्रविचित्र आकार दिसू लागायचे. सकाळी उशिरा जाग आली. अंग जरा ठणकत होते. वातावरणात एक प्रकारची उदासी जाणवत होती. चांदलेकर अगोदरच उठले होते. मी जागा झाल्याचे दिसताच चांदलेकर प्रसन्न मुद्रेने म्हणाले, गुड मॉर्निंग. चांदलेकरांचा उत्साही चेहरा बघून मला बरे वाटले. गुड मॉर्निंग. मी उठल्यावर जाणवणारी उदासी आता बिलकुल जाणवत नव्हती. मस्त थंड हवा सुटली होती. सगळा मानसिक खेळ. आजचा माझा पहिला दिवस होता पोस्टात. त्याविषयी मी विचार करत होतो. मग रात्री झोप नाही लागली वाटतं, जवळ खुर्ची टाकत चांदलेकर म्हणाले. मी बळेच हसलो. खरं म्हणजे रात्रीच्या प्रकारानंतर जागरणाने माझं डोकं दुखत होतं, अंगही जरा दुखत होतं. पण आज पहिला दिवस असल्याने मला तसे जाणवू द्यायचे नव्हते. मला रात्री परसातील ती जाणीव आठवली. चांदलेकर, काल परसात काय झाले की तुम्ही मला हाताला धरून आत ओढत न्यावे? शेवटी मी विषयाला हात घातला. त्यांना माझ्या या प्रश्नाची अपेक्षा नव्हती. ते स्तब्ध झाले. थोडा विचार करून गंभीरपणे म्हणाले, काही गोष्टी ह्या माहीत न करून घेण्यातच आपला फायदा असतो जयदीप. म्हणतात ना, अज्ञानात सुख असते. ते अगदी बरोबर आहे. योग्य वेळ आल्यावर नक्की सांगेन तुला. त्यांच्या आवाजात नाराजी होती. मला काही कळेना. मी कदाचित त्यांना दुखावला असेल. आमचे संभाषण थांबले. ते शांतपणे चहा पिऊ लागले. एक विचित्र शांतता पसरली. एक अवघडलेपण आले. आता काय बोलावे हा विचार करत असताना त्यांनीच हसत हसत विषय बदलला. तू खूप घाबरलेला होता रात्री. खूप भयानक स्वप्न पाहिलं वाटतं. रात्रीचा तो प्रसंग अजून माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हता. चांदलेकरांचे ते भयानक रूप. बाप रे. मी काही बोललो नाही, नुसता हसलो. 10 वाजता आम्ही पोस्टात आलो. शाळेच्या मागे पोस्टाचे कार्यालय होते. कार्यालय काही खूप मोठे नव्हते. सगळं गाव चांदलेकरांना ओळखत होते. लोकांच्या बोलण्या वागण्यावरून त्यांना गावात चांगला मान असावा हे दिसत होते. काम करण्यात वेळ चालला होता. दुपारनंतर मात्र माझी तब्येत बिघडली. अचानक थंडी वाजून आली. अंगही गरम झाले. चांदलेकरांच्याही ते लक्षात आले असावे, कारण लंच ब्रेक नंतर ते माझ्या जवळ आले. मला तुझी तब्येत काही ठीक वाटत नाही जयदीप. मी बघतो उरलेली कामं. तू घरी जाऊन आराम कर. माझ्याकडे घराची चावी देत ते म्हणाले. मलाही खरंच आरामाची गरज होती. मी फारसे आडेवेडे न घेता लगेच घरी जाण्यास तयार झालो. मला झोपेची नितांत आवश्यकता होती. घराजवळ आलो त्यावेळी 3 वाजून गेले होते. घर जराशा उंचवट्यावर निर्जनच जागी होते. त्या बाजूला अजिबातच वस्ती नव्हती. परसाच्या मागे उतार थेट नदीपर्यंत जात होता. रात्री दिसले नाही, पण आता नदीचे पात्र चांगलेच रुंद वाटत होते. पलीकडे जंगल दिसत होते. घराबाहेर थोडा वेळ थांबून मी घराचे निरीक्षण केले. एकदम शुकशुकाट होता तिथे. मी कडी उघडून आत शिरलो. त्याचवेळी मागे परसात मला पावले वाजलेली भासली. मी दुर्लक्ष केले. दार लावले आणि अंथरुणावर पडलो. 10-15 मिनिटं झाली असतील. तोच कुजबुजत्या आवाजात कोणीतरी मला हाक मारते असे भासू लागले. जयदीप, जयदीप. माझ्या नावाने हाक ऐकून मला आश्चर्य वाटले. आवाज नक्की परसातून येत होता. हा भास मुळीच नव्हता. मी तडक उठलो आणि खाडकन परसाचे दार उघडले. रात्री बेसूर वाटणारी ती करवंदीची जाळी, त्याच्या जरा अलीकडे विहीर आणि विहिरीच्या काठावर तो बसलेला होता. नक्की तोच होता. त्याच्या अवतारावरून मी लगेच ओळखले. कालचा वेडा होता तो. हाताच्या इशाऱ्याने मला त्याच्याकडे बोलावत होता. रघु. त्याच्याजवळ जात मी बोललो. काहीच प्रतिक्रिया आली नाही. हाक तर त्यानेच मारली होती. आता तो माझ्याकडे नुसता एकटक पाहत होता. मी त्याच्या जवळ गेलो, पण थोडे अंतर रोखून ठेवले होते. हा तर त्याच्या गावी वेड्याच्या इस्पितळात होता. मग इथे कसा? आणि याला माझे नाव कसे माहीत? तुला माझे नाव कसे माहीत? मी शंका बोलून दाखवली. रात्री ऐकले मी विचारात पडलो. त्याच वेळेस तो पुढे म्हणाला, तू हातपाय धुवायला विहिरीपाशी आला त्यावेळेस मी पलीकडे लपलो होतो. पण माझे बोलणे अर्धवट राहिले.
त्याच्या डोळ्यात ती वेड्याची झाक पुन्हा दिसू लागली. तो एकदम बोलू लागला, पळून जा इथून. तो चांदलेकर आता पिशाच्च झाला आहे. अघोरी कला त्याला साध्य आहेत. काळ्या शक्तींचा उपासक आहे तो. मला ज्यावेळी त्याच्या या कामाचा सुगाव लागला त्यावेळी त्याने मला त्यात सामील करून घ्यायला पाहिले, पण मी विरोध करताच त्याने त्याची अघोरी विद्या माझ्यावर वापरली. वशीकरणाने माझ्या मेंदूवर ताबा मिळवला नि माझ्या हातून ती अघोरी कृत्य करवली. त्यातून जाग्या झालेल्या काळ्या शक्तींनी आता त्याच्या शरीराचा पूर्ण ताबा घेतला आहे. मी कसाबसा त्याच्या तावडीतून सुटलो, पण माझी ही अवस्था झाली. तुझी सुद्धा अशीच अवस्था होणार आहे. इथून पळ, लवकर पळ. तुझ्याकडे वेळ कमी आहे. घाईघाई तेवढे बोलून तो जाऊ लागला आणि अचानक ब्रेक लागावा तसा थांबला. मागे वळून मान तिरपी करून माझ्याकडे रोखून पाहिले. त्याची ती नजर पाहून मी शहारलो. काय सांगत होती त्याची ती नजर? मला सावध करत होता की घाबरवत होता मला नीट सांगता आले नसते, पण माझ्या पायाखालची वाळू सरकली होती. कोणावर विश्वास ठेवावा? ह्या वेड्यावर की चांदलेकरांवर? भूत, प्रेत, पिशाच्च असल्या प्रकारांवर माझा विश्वास नव्हता आतापर्यंत तरी. इथून पुढे काही सांगता येत नाही. तो निघून कधी गेला मला कळलेच नाही. मी कितीतरी वेळ तसाच उभा होतो. अंगावरून गरम वाफा निघू लागल्या नि मला एकदम हुडहुडी भरून आली. सुन्न मनाने घरात आलो. धाडदिशी अंग टाकून दिले. अंगात त्राणच शिल्लक नव्हते.